उंचीनुसार लंबा दाहिने आणि छोटा बाहेर. आता आपली किती झाली ही लाईन? एक लाईन झाली बरोबर. आता एक लाईन पासून आपल्याला 2 लाईन बनवायच्या आहेत. किती? 2 लाईन. कशा बनवायच्या हे आपल्याला शिकायचं. एक लाईन पासून 2 लाईन बनवायच्या. माझा आवाज येतो तिकडे? येतो ना? एक लाईन पासून आता आपल्याला 2 लाईन बनवायच्या. एक लाईन पासून 2 लाईन बनवायच्या. आता कशा बनवायच्या? तर आपल्याला 1-2 मध्ये गिनती सुरू करायची आहे. किती? 1-2 मध्ये प्रत्येकाने 1-2 गिनती सुरू करायची. ही गिनती कशी सुरू करायची मी सांगणार आहे. पहिला नंबर आहे तो 1 म्हणेल. किती? 1 म्हणेल. जो दुसरा नंबर आहे तो 2 म्हणेल. परत तिसरा नंबर 1. परत चौथा नंबर 2. 1-2 फक्त 1-2च सुरुवात करायची. कळलं? समजलं का? हां. आणि सुरुवात करताना जेव्हा आपण बोलतो तेव्हा बाजूच्या कानामध्ये बोलायचं. कसं? जेव्हा मी ते ना आणि बाजूला इकडे आम्ही कसे बोलतो एक दो में गिनती शुरू कर. 1-2-1. या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना प्रकारे म्हणजे आपल्या बाजूला जो आहे आपल्या बाजूला काय बोललाय त्यांनी काय नंबर घेतला हा समोरच्याला कळायला पाहिजे. म्हणून तुम्ही बाजूवाल्याकडे बघून मग तुमचा नंबर काउंट करायचा. चुकला तर परत करावं लागेल. संध्याकाळपर्यंत तेच करावं लागेल. म्हणून चुकायचं का? नाही चुकायचं. परत चालू करावं. आपण काय नंबर बोललाय तो नंबर सगळ्यात अगोदर ठेवायचा. 1 बोलले की 2 बोलले. 1 नंबरवाला 1 कदम आगे चल. तेव्हा डावा पाय पुढे काढायचा आणि 1 पाऊल पुढे यायचं. डाव्या पायाने सुरुवात करायची. बघा जेव्हा आपण परेडची सुरुवात करतो ही डाव्या पायावरती सुरुवात होते आणि नेहमी संपते सुद्धा डाव्या पायावरतीच. लक्षात ठेवा. 2 मिनटं बाएं पेड़ से चालू होती है और बाएं पेड़ पे ही खत्म हो जाती है. ध्यान में रखते. ठीक है. मी जेव्हा 1 बोलेन तेव्हा 1 नंबर वाले 1 पाऊल पुढे येतील. कळलं? आणि जेव्हा मी बोलेन तेव्हा 2 नंबर वाले तेव्हा 2 नंबर वाले ज्यांनी 2 नंबर बोलले ते 1 पाऊल मागे येतील. येताना कुठला पाय मागे यायचा? डावा. सुरुवात ही डाव्या पायानेच करायची. समजलं? आता मी तुम्हाला ऑर्डर देतो. दाखवलं ना? एक वाला 1 कदम आगे और 2 वाला 1 कदम पीछे. तेव्हा काय व्हायचं? जो 1 म्हणाले ज्याने नंबर लक्षात आहेत ना तुमचे, ज्याने 1 म्हणाले त्यांनी 1 पाऊल पुढे यायचं. कळलं? आणि जे 2 नंबर म्हणाले त्यांनी 1 पाऊल मागे यायचं. आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू. बघा तुमच्यासाठी नाही, तुम्हाला आपके लिए नाही. 1 नंबर कोण? चलो ऑर्डर. परेड सगळ्यांना दिसतंय? इकडे मला
तुम्ही मध्ये बघा सगळं लक्ष द्या. एक कदम वाला आगे, दो कदम वाला पीछे, आगे पीछे चल. आलं लक्षात? स्प्रेड. एक कदम वाला पीछे, दो कदम वाला आगे, आगे पीछे चल. आलं लक्षात? बघा जागेवरती आले की नाही? दो कदम वाला, एक कदम पीछे, आगे पीछे चल. एक वाली पुढे, दोन वाली मागे. लाईन बघा, आपली बाजूला लाईन बघा. थांबा. चला गुड. बस बस एका लाईनीत आलं पाहिजे. आपण एका लाईनीत बघा. बाजूला बघा. सहा इंच म्हणजे अर्धा फुटाचं अंतर असतं. ठीक आहे. आता स्प्रेड सावधान. सावधान समजलं? सावधान म्हणजे असं. आणि विश्राम म्हणजे हा हात आपला उजवा हात वरती, त्याचा हात मागे डावा, आणि हे हे असे पाहिजे, आणि हे बघा पाहिजे, आणि हे हात पाठीमध्ये खेचून घ्यायचे. छाती पुढे. काय आलं? आपण जेव्हा विश्रामची ऑर्डर असते त्यावेळेला हात असे पाहिजे, उजवा हात पुढे, त्याच्या मागे डावा हात, आमचा अडकलेला. बघा सरांची पोझिशन, आमचा अडकलेला. बरोबर. पायामध्ये 1 फुटाचं अंतर. पायामध्ये किती? तुमच्या उंचीनुसार 1 फुटाचं अंतर असेल, आणि हात मागे खेचायचे. कळालं? आता सर दाखवतील बघा. स्प्रेड सावधान, स्प्रेड विश्राम. बघा फक्त आपला डावा पायच हलवायचा. कुठला पाय? डावा पाय हलवायचा. आपली नजर कुठे असली पाहिजे? एकदम समोर, इकडे तिकडे नाही. आणि जर इकडे तिकडे बघायचं असेल तर चोर नजरेने बघायचं. किंवा आपल्या बाजूवाला बरोबर आपल्या लाईनमध्ये आहे का, आपण मागे सरकलो का, आपण पुढे सरकलो का, हे आपण चोर नजरेने बघायचं आहे. बाजूच्याला कळता कामा नये की आपल्याकडे बघून नजर आपली समोर असली पाहिजे. समजलं? सावधान आणि ऑर्डरचे सावधान आणि विश्राम समजलं? समजलं का? आवाज येतोय? कोणाला नाही समजलं? कोणाला नाही समजलं? समजलं नाही असं आहे का? असा जागेवर मारायचा, हम करायचा. आता आपटायचा जोरात. आणि जेव्हा विश्राम बोलू तेव्हा हात पाय, डावा पाय असा पुढून घेऊन बाजूला मारायचा. ज्यावेळेला पाय उतरला जाईल तेव्हा हात पण आपले बरोबर मागे आणि पुढे आले पाहिजे. ज्यावेळेला आपण पाय उचलू त्यावेळेला दिलीची गिनती के साथ.